प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 21 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात आणि आज तुम्हाला दिसणार आहे की सायलीच्या प्रयत्नांना कसं यश आलंय। सुरुवातीला बघतोय आपण अर्जुन म्हणत असतो रूम चकाचक करून ठेवली आहे मिसेस सायली येण्याच्या आधी। तेवढ्यात सायली येते तिथे आणि म्हणते अरे वा, काय हो तुमचा लॅपटॉप बंद पडला का? अर्जुन म्हणतो सायली म्हणते नाही, नेहमीप्रमाणे मी यायच्या आधी लॅपटॉपवर काम करत असतात ना, आज रूम चकाचक दिसतीये। अर्जुन म्हणतो हो म्हणजे काय, आज मी खूप खुश आहे म्हणून मी रूम चकाचक करून ठेवली आहे। सायली म्हणते एवढा कसला आनंद झालाय? अर्जुन तिला म्हणतो सांगतो तुम्हाला सगळं, बसा बरं इथे खाली। आणि आता तो सायलीला तिथे खाली बसवतो आणि तिला हातात हात घेऊन म्हणतो मिसेस सायली, माझा आनंद माझ्या घरच्यांमध्ये आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि आज फक्त तुमच्यामुळे घरचे किती खुश आहेत। सायली म्हणते माझ्यामुळे नाही, प्रतिमा आत्या आल्यात ना म्हणून खुश आहेत। आता अर्जुन म्हणतो प्रतिमा आत्याला कोणी आणलं? प्रतिमा आत्याला तुम्हीच आणलं ना। आणि सायली आता त्याच्याकडे अशी आनंदाने आणि हसून स्माइल करून बघते। इकडे प्रियाने त्या नागराजला फोन केलाय, तिच्या खोलीत जाते ती आणि दरवाजा लावून घेते। नागराजला कॉल करून म्हणते प्रिया, नागराजला कॉल लावल्या नागराज म्हणतो हं बोल, काय चाललंय तिकडे? आता इकडे प्रिया चिडते आणि म्हणते इकडे काहीही व्यवस्थित चाललेलं नाहीये, सुभेदारांचं मस्त चाललंय पण आपल्यासाठी एकामागून एक भूकंप होत आहेत। नागराज म्हणतो काय झालंय काय आता? त्यावर प्रिया म्हणते ती सायली आणि मायलेकी दोघी मिळून गाणे काय गाताय, तो किल्लेदार आणि ते सगळेजण मिठ्या काय मारताय। मी त्या प्रतिमाला बजावून आले होते की अंताक्षरीच्या कार्यक्रमात बाहेर यायचं नाही म्हणून गुमान बसायचं, पण त्या सायली आणि किल्लेदारचं ऐकून ही प्रतिमा आली लगेच रूमच्या बाहेर। नागराज म्हणतो ही प्रतिमा ना डोक्यात जायला लागली आता माझ्या, तिला सगळं आठवत नाहीये तरी ती दादा आणि सायलीपासून लांब का राहत नाहीये। प्रिया म्हणते तो फॅमिली बॉन्ड जे काय म्हणता ना ते असं असेल, आणि इतकं सगळं होऊन पण त्यांना नातं माहीत नाहीये एकमेकांचं, तरी सुद्धा या दोघी मायलेकी सतत एकमेकींना चिटकूनच असतात। आता बघा प्रेक्षकांनो, एवढी स्पष्टपणे ती बोलते आणि मागे वळते, तर मागे वळून बघते तर काय रविराज असतात तिच्या पाठी आणि असं दिसत होतं की ते बऱ्याच वेळचे तिथे उभे आहेत, तरी पण त्यांनी काही ऐकलेलं नाहीये। इकडे आता अर्जुन पुन्हा एकदा सायलीला म्हणतो की आज तुमच्या अंताक्षरीच्या निमित्ताने का होईना पण सगळ्याच गोष्टीत तुम्ही प्रतिमा आत्याशी किती प्रेमाने वागता, एवढी काळजी घेता, त्यामुळे ती एक एक पावलं आमच्या ती जवळ यायला लागली आता मिसेस सायली। सायली म्हणते हो, आज अंताक्षरीच्या निमित्ताने का होईना त्या जुनी गाणी ऐकून एक पाऊल पुढे आल्या हे मात्र नक्की आहे। अर्जुन म्हणतोय हे सगळं ना फक्त तुमच्यामुळे होतोय। यू नो व्हॉट मिसेस सायली, मला ना असं नेहमी फील होतं की तुमच्यात आणि प्रतिमा आत्यामध्ये एक वेगळाच काहीतरी बॉन्ड आहे, मुलीचा आणि आईचा असतो ना अगदी तसा। सायली म्हणते मला तर आई मुलीचं नातं काय असतं हेही माहिती नाहीये सर, मला तर माझ्या आईचा स्पर्श देखील आठवत नाही। आता ती खूप हळवी होते बोलता बोलता अर्जुनशी आणि म्हणते पण जेव्हा प्रतिमा आत्या माझ्याकडे बघतात ना तेव्हा असं वाटतं माझी आई माझ्याकडे अशीच मायेने बघत असेल का? आणि आता सायली असं बोलून थोडंसं रडायला लागते आणि ती म्हणते माझा आईचा स्पर्श सुद्धा प्रतिमा आत्याच्या स्पर्शासारखाच असेल का? पण म्हणून काहीच बोलत नाही, रडते। अर्जुन म्हणतो पण काय मिसेस सायली? मग आता सायली म्हणते मी तेवढी नशीबवान असेल का? प्रिया बघा ना किती भाग्यवान आहे, आश्रमामध्ये अजून सुद्धा तिला तिची खरी आई भेटली सुद्धा। मला तर कधी कधी असं वाटतं फक्त एकदा माझ्या आईने स्पर्श करावा मला, मी तिच्या पायाला हात लावून तिचा आशीर्वाद घ्यावा आणि मला तिचा स्पर्श जाणवावा। आता असं म्हणून ती रडायला लागते, फक्त एकदाच। अर्जुनला तिचं रडणं बघून फार वाईट वाटतं आणि तो आपुलकीने तिच्या गालावरनं हात फिरवायला लागतो। आता सायली म्हणते माझी आई मला भेटेल का हो कधी? खरं तर या प्रश्नावर अर्जुनचं उत्तर मला अपेक्षित होतं की तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या खऱ्या आईवडिलांचा शोध घेईल। पण यावेळी अर्जुन काही न बोलता तिच्या गालावरनं हात फिरवतो आणि तिचे अश्रू पुसतो। सायलीला अचानक मध्येच असं फील होतं की हे काय करतोय आपण। आता ती जरा कावरी होते, तिचे हावभाव बदलतात। अर्जुन म्हणतो सॉरी, तुम्ही रडत होतात ना म्हणून मी मग तुमच्याजवळ। आता सायली म्हणते ठीक आहे, हरकत नाहीये। अर्जुन सायलीला माफी मागतो, तुम्ही रडत होतात ना म्हणून मग मी ते। आता सायली त्याच्याकडे अशी आपुलकीने बघते आणि म्हणते ठीक आहे, इट्स ओके, असं म्हणून ती तिच्या कामाला लागली आणि अर्जुन आता खूप भावूक झालेला असतो। अर्जुन मनात विचार करतो आय नो मिसेस सायली, तुम्हाला तुमच्या आईवडिलांचं प्रेम कधीच मिळालेलं नाहीये, बट आय प्रॉमिस यू, मी नवरा म्हणून कधीच कमी पडणार नाही।
मी तुम्हाला सगळं सगळं प्रेम देईल, तुम्ही फक्त मी तुम्हाला प्रपोज करायचीच वाट आहे. तर आता प्रेक्षकांनो ही सायली तिच्या कामाला लागते. पण आता प्रिया आणि या रविराजांचं सीन दाखवलाय प्रेक्षकांनो. अर्जुन आणि सायलीचं प्रपोज ते जरा जास्तीच लांबवत आहे ना, त्यामुळे मालिका जरा खूपच सस्पेन्स आणि आता पुढे काय होईल या गोष्टीची उत्सुकता जरा ओसरत चालली आहे. त्यांनी काहीतरी नवीन ट्रॅकमध्ये लावावा म्हणजे मजा येईल बघायला. असं वाटतंय तर खरी की आता महिपत प्रतिमावर हल्ला वगैरे करेल, त्यामुळे बघूयात पुढे काय घडतंय ते. तर आता प्रिया एकदम घाबरते रविराजांना समोर बघून. रविराज कसे म्हणतात बघा, काय ग मैत्रिणीशी बोलतेस का? प्रिया म्हणते हो हो. प्रिया गडबडीमध्ये नागराजचा फोन चालूच ठेवते. नागराज म्हणत असतो काय झालं हिला, ही फोन का कट करतीये असं बोलून नागराजने तिला पुन्हा कॉल केलाय. आता ही प्रिया म्हणते काय झालं बाबा. आता हे रविराज म्हणतात अगं काही नाही बेटा, तू मैत्रिणीशी बोलतेस का? ठीक आहे चालू दे तुझं बोलणं, मी नंतर येतो. प्रिया म्हणते नाही नाही बाबा, ते काही एवढं महत्त्वाचं नव्हतं, तुम्ही सांगा ना तुम्ही का आला आहात इथे. रविराज म्हणतात हो मी सांगेल तुला, थांब जरा. मग आता हा तिकडनं नागराज पुन्हा फोन करतो प्रियाला आणि प्रिया त्याचा कॉल कट करते. नागराजला कळे ना की नेमकं असं काय झालंय. आता रविराज म्हणतात तू काही कामात बिझी आहेस का, मी हवं तर नंतर येईल. प्रिया म्हणते नाही नाही बाबा, अहो हे काहीच महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही आधी बोला ना काय झालं तुम्हाला. प्रियाला वाटतं आता काय नेमकं आपल्या समोर तमाशा उभा. रविराज म्हणतात अगं तन्वी, माझ्या मनातलं शेअर करायला तुझ्याशिवाय कोणीच नाहीये ग. जशी माझी बायको माझ्यापासून दुरावली आहे तशी तुझी आई पण तुझ्यापासून दुरावली आहे ग. आता प्रिया लगेच म्हणते हो ना बाबा, आई आपल्याला ओळखत नाही, या गोष्टीचा त्रास जितका मला होतो तितका तुम्हाला होतो का हो. आता रविराज म्हणतात आमचं नातं खूप घट्ट होतं ग, पण आज तिच्या आवडीचं गाणं जेव्हा मी म्हटलं ना तर माझ्या डोळ्यात पाणी होतं, पण तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल ओढ सुद्धा नव्हती ग. प्रिया म्हणते हो ना, त्या सायलीचा आईशी काहीही संबंध नाहीये, तरी तिने आईला का मिठी मारली कोणाच ठाऊक. आता हे रविराज म्हणतात तिच्या डोळ्यातला कोरडेपणा मी काढू शकत नाही ग, पण ठीक आहे माझं एक जाऊ दे, पण तुला तरी तिने स्वीकारायला हवं असं मला वाटतं. आता प्रिया या रविराजांना वचन देते, म्हणजे प्रॉमिस केल्यासारखंच बोलते आणि म्हणते बाबा अहो काळजी नका करू, आपण ना सगळे प्रयत्न करतोय ना, तुमच्याबद्दलचं प्रेम, माझ्याबद्दलची माया माझ्या आईला सगळं आठवेल बघा एक दिवस, आपण सगळेच प्रयत्न करतोय यासाठी. आता हे रविराज म्हणतात तुझ्यासारखी मुलगी असल्यावर मला कसली काळजी आहे बेटा. पण आता प्रेक्षकांनो हा सीन दाखवायचं खरंच गरज होती का. असो, प्रिया आता त्या रविराजांच्या म्हणजे असं कुशीत जाते आणि म्हणते तुझी पोरगी मी आहे याची तुला शंका होती ना, पण बघ मी कसं गुंडाळलं तुला, तसं तुझ्या अर्ध्या मेंदूच्या बायकोला सुद्धा मी गुंडाळणार आहे, तुला काही आठवणार नाही याची जबाबदारी माझी आहे. आता ही प्रिया ही जबाबदारी कशी समर्थपणे पेलते ना ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. असो, आता हे सगळे नाश्त्याला बसलेले आहेत आणि आता अश्विन असा सहज विषय काढतो आणि म्हणतो डॅड तुम्ही फारच फिल्मी स्टाईलने गाता बघा. आता लगेच प्रतापराव म्हणतात हां अरे मग आता कल्पनाताई म्हणतात अरे अश्विन ते काही हिरो नाही राहिले बाबा आता. मग प्रतापराव म्हणतात असं कोण म्हणतं, मी काय नुसता हिरो नाही आहे, रोमॅन्टिक हिरो आहे कल्पना. मग आता कल्पनाताई म्हणतात अच्छा. मग अश्विन म्हणतो डॅड क्या बात है, पण तुम्हाला सांगतो डॅड तुम्ही जर नवीन गाणी गायला असतात ना तर आपणच जिंकलो असतो. अश्विन म्हणतो अश्विन अरे हार जीत महत्त्वाची नव्हतीच, प्रतिमा त्या स्वतःहून बाहेर आली ना ते महत्त्वाचं होतं. झालं आता आपल्याला जे हवं होतं ते मिळालं ना. मग आता या पूर्णाजी म्हणतात हो ना, शेवटी सायलीच्या प्रयत्नांना यश आलंच बघा. पूर्णाजी सायलीकडे आता असं बघायला लागतात प्रेमाने आणि सायली त्यांच्याकडे. प्रिया लगेच म्हणते बाबा तुम्ही ओके आहात ना. नाही मी बघतीये मगासपासनं तुम्ही काहीच बोलत नाही आहात, तुम्हाला काही त्रास होतोय का म्हणून विचारतीये. रविराज म्हणतात अगं नाही मी ठीक आहे, मला काय झालंय. कल्पनाताई सायलीला म्हणतात सायली अगं प्रतिमाला हा चहा नेऊन देशील का. आणि बघा प्रेक्षकांनो नेमकं काय झालंय आज. आता या प्रतिमा त्या सगळ्यांना घाबरतात ना, पण आता स्वतःहून त्या सगळ्यांमध्ये चहा घेण्यासाठी आलाय. इकडे महिपत आणि नागराजचं सीन दाखवलंय त्यांनी. महिपत म्हणत असतो काय नागराज शेठ काय पपलुगिरी आहे ही, अंताक्षरी वगैरे काय हे सगळं. आता हा नागराज म्हणतो अरे महिपत अरे तुझ्यासाठी असेल रे पपलुगिरी, पण ही सायली आहे ना सायली ती फार हुशार आहे, तिने बरोबर फायदा घेतला या सगळ्यांचा. अरे त्या सायलीला आणि सगळ्यांनाच वाटतंय की त्या असं काहीतरी करून त्या प्रतिमाची मेमरी परत येईल आणि एकदा का जर तिची मेमरी परत आली ना तर ती काय काय बोलेल ना महिपत याचा अंदाज पण नाही आहे रे तुला.
आता महिपत म्हणतो, नागराज शेठ तुमची वहिनी जर पोपटासारखी बोलायला लागली ना तर तुम्हाला लई महागात पडेल बघा, असं त्याला मुद्दाम चिडवतो हा. पण आता नागराज म्हणतो, काय फक्त मला? अरे फक्त मला महागात पडेल का? अरे आता तो मोठ्याने हसायला लागतो महिपतवर आणि म्हणतो, महिपत चेहरा तुझा पाहिलाय तिने, माझा नाही. मी काय काळे धंदे करतो हे तिला माहीत नाहीये. अण्णा आता हसायला लागतो आणि म्हणतो, नागराज शेठ ओ नागराज शेठ, अहो ती जर काही मला बोलली तर मी गप्प बसणार आहे का? मी जर खड्ड्यात पडलो, तिने जर का मला खड्ड्यात पाडलं तर मग मी मात्र मस्त मजा पाहणार आहे असं वाटतं का तुम्हाला? काळजी नाही करायची, तुम्हाला पण खड्ड्यात ओढून घेईल मी. आता या गोष्टीची काळजी तो कशाला करेल? असो, मालिकेत काही डायलॉग असतात. महिपतने बोलता बोलता त्याचा मुद्दा स्पष्ट केला असं म्हणायला हरकत नाहीये. पण आता नागराज विचार करतो आणि त्याला उत्तर देतो, हे बघ महिपत, आपण दोघंही जण एकाच फांदीवर बसलेलो आहे रे. आता जर का ती फांदी तुटली दन्नकन आपटू आपण दोघेही जण, झाला जरी ना तरी दोघांचाही सत्यानाश होणार आहे महिपत, हे विसरू नकोस तू. पण आता लगेच महिपत म्हणतो, असा कसा सत्यानाश होईल? मी आहे ना. अहो मी जो पैसा सांगितला तो मला आणून द्या आणि यातनं मोकळं व्हा. आता नागराज म्हणतो, काय म्हणायचंय तुला? आता महिपत म्हणतो, तुम्हाला सांगितलेला उपाय लक्षात ठेवा ना. आता नागराज म्हणतो, अरे बाबा कसला उपाय? मग महिपत म्हणतो, अहो नागराज शेठ ते सक्सेसफुल झालं नाही, ते आता करा. तुमच्या वहिनीचा मुद्दा पाडावा लागणार. तुम्ही नाही, तुम्हाला जमत नसेल तर तो मी पाडणार. माझ्या या हातानं तुमच्या वहिनीचा मुर्दा मी पाडणार. प्रेक्षकांनो, हा महिपत का मागे लागलाय प्रतिमा आत्याच्या काही समजत नाही बाबा. असो, काही काही गोष्टी त्यांनी रिव्हील केल्याच नाहीयेत. तर आता पुढच्या प्रसंगामध्ये आपण बघतोय, सायली कल्पनाताईंनी सांगितल्याप्रमाणे प्रतिमा आत्याला चहा नेऊन देत असते आणि समोर बघते तर काय, समोर साक्षात प्रतिमा आत्याच उभ्या असतात. प्रेक्षकांनो, आवडत असेल रिव्ह्यू ऐकायला तर एखादा लाईक नक्की करून टाका आणि आपल्या चॅनलही शेअर सबस्क्राईब करा. आता इकडे सायली खूप खुश होते प्रतिमा आत्याला समोर बघून आणि आता ती प्रतिमा आत्याला म्हणते, अहो प्रतिमा आत्या, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येत होते. या सगळ्यांना खूप आनंद होतोय प्रतिमा आत्याला यांच्यामध्ये बघून. आता सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघा, प्रतापराव, सायली, पूर्णाजी सगळेजण खूप खुश असतात. आता सायली प्रतिमा आत्याचा हात धरून स्वयंपाकघरात आणते आणि म्हणते, बसा ना इथे प्रतिमा आत्या. कुठे बसता? इथे बसता का? आता प्रतिमा आत्या नुसतं मानेने खुणवतात तिला हो म्हणून आणि मग थोड्या वेळाने खरा खेळ चालू होतो प्रेक्षकांनो. आणि तोही सगळा मुक्या खेळ चालू आहे. आता या प्रतिमा आत्या चहा घेईपर्यंत सगळेच जण त्यांच्याकडे असं टकलावून सायली बघा किती प्रेमाने आणि आदराने त्यांना तिथे स्वयंपाकघरात बसवते. आता त्या खुर्चीवर बसलेल्या असतात आणि सगळेच जण यांच्याकडेच बघताय. आणि प्रेक्षकांनो, हा जो सीन आहे ना, हा त्यांनी पूर्ण म्युझिकल दाखवलाय. आता कोणीच कोणाशी एकही शब्द बोलत नाही. आता या प्रतिमा आत्या चहा घेईपर्यंत सगळेजण त्यांच्याकडेच बघत असतात रोखून, त्यामुळे त्यांना जरा ऑकवर्ड वाटतं. पण ह्यावेळी त्या पळून नाही गेल्या. तर सायलीची आयडियाची जी कल्पना आहे ना, ती वर्क झाली आहे. हळूहळू त्या एक्सेप्ट करायला लागल्यात की त्या प्रतिमा आहेत म्हणून. तर आता सगळेच जण या प्रतिमा आत्याकडे असं आशेने आणि अपेक्षेने बघतात. प्रतिमा आत्या त्यांचा चहा संपवतात. सायलीला म्हणतात, कब्बशी मी धुवून टाकते. सायली बरं असं म्हणते नुसतं त्यांना. आणि आता त्या कब्बशी धुतात आणि सायलीला खुणवतात की आता मी माझ्या खोलीत चालले आणि निघून जातात. प्रेक्षकांनो, प्रतिमा आत्या गेल्यानंतर खूप आनंद झालाय सगळ्यांनाच. इथे या प्रसंगामध्ये मी तुम्हाला सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव दाखवलेत. सगळ्यांना कसं वाटतंय? प्रतिमा आत्या त्यांच्या सगळ्यांमध्ये बसून चहा पितात. त्यांनी कब्बशी वगैरे विसळली आणि आता हळूच सायलीला म्हणतात की मी माझ्या खोलीत जाऊन बसते आणि सायली त्यांना म्हणते बरं. आणि आता त्या निघून जातात तिथे प्रेक्षकांनो. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आहे. आणि पूर्णाजी प्रतिमा आत्या गेल्यानंतर सायलीचा हात हातात घेतात. आता खूप खुश होते सायली सुद्धा. आणि त्या सायलीला म्हणतात, बेटा सायली, म्हणजे आधी त्यांनी खात्री केली आहे प्रतिमा आत्या गेल्या की नाही. आणि मग सायलीला म्हणतात, सायली अगं रोजच्या पेक्षा नवीन एक दिवस नवीन काहीतरी घेऊन येतोय ग. प्रतिमाची भीती बघ ना कमी झाली आहे आता आणि ती किती छान आपल्यामध्ये मिक्सअप झाली आहे. आता हे प्रतापराव म्हणतात, हो ना पूर्णाजी, थोड्या वेळासाठी का होत नाही, पण तिला आपल्यामध्ये बसावंसं वाटलं ना, हे जास्ती महत्त्वाचं आहे.
आता या प्रियाने बिचारीने डोळे घट्ट मिटवून टाकलेत की आता पुढे जे काही होईल ते भगवंतालाच माहिती. असो, पण आता प्रेक्षकांनो, त्यांनी हळूहळू एक एक स्टेप पुढे दाखवली आणि आता असं वाटतं की मालिकेला नवीनच एक लवकर पिकअप येणार आहे. कारण आता हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय आणि पुढच्या भागामध्ये राखी पौर्णिमेचा सीन दाखवलाय. सायलीमुळे या प्रतिमा त्या सगळ्यांमध्ये मिक्सअप झाल्यात आणि साडी वगैरे नेसून आल्या. प्रतापराव पूर्णाजीजवळ खंत व्यक्त करतात की घरामध्ये बहीण आहे पण तिला काही आठवत नाहीये पूर्वीचं. आणि मग सायली येऊन घेऊन येते प्रतिमा आत्याला आणि म्हणते, त्यांना आठवत नाही म्हणून काय झालं, आपल्याला तर आठवतं ना, आपण साजरी करूया राखी पौर्णिमा त्यांना सांगून. आणि मग आनंदात आणि खूप समाधानामध्ये यांनी सगळ्यांनी राखी पौर्णिमा एकदाची छान साजरी केली आहे. पण पूर्णाजीने मात्र सायलीच्या हाताला राखी बांधत म्हटलंय की तू खऱ्या अर्थाने आमच्या परिवारांचं रक्षण केलंयस, त्यामुळे ही राखी मी तुला नक्कीच बांधू शकते. सायलीला पूर्णाजीने राखी बांधल्यानंतर सायलीच्या आनंदाला पारावार नसतो. प्रेक्षकांनो, उद्याचा भाग बघण्यासारखा आहे आणि इंटरेस्टिंग आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. आजचा भाग कसा वाटला सांगा. आणि हो, अद्वैत कलामध्ये मोठं भांडण कलाचा बायको म्हणून स्वीकार पण केलाय. कसं काय ते पुढच्या रिव्ह्यू मध्ये ऐकत राहा. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.